ठीक आहे, चला आज जे लेक्चर आहे त्या लेक्चरमध्ये आपण ऍप्लिकेशन ऑफ साइन रूल, कोसाइन रूल अँड प्रोजेक्शन रूल हा पॉइंट आपण बघणार आहोत. बघा, मागच्या लेक्चरमध्ये आपण साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन फॉर्म्युला त्याचे बेसिक आपण फॉर्म्युलेज बघितले. फॉर्म्युला नंतर त्याच्या रिलेटेड काही एक्झाम्पल होते, ते एक्झाम्पल आपण सॉल्व्हिंग केले. आता थोडंसं कॉम्बिनेशन मधले एक्झाम्पल आपल्याला बघायचे. साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल अँड द ऍप्लिकेशन ऑफ साइन रूल, कोसाइन रूल अँड प्रोजेक्शन रूल. ठीक आहे, स्टार्टिंगला पहिला जो फॉर्म्युला आहे साइन रूल, ऍप्लिकेशन ऑफ साइन रूल, कोसाइन रूल अँड प्रोजेक्शन रूल, याचे जे फॉर्म्युले आहे बघा. फर्स्ट नंबर फॉर्म्युला आहे या ठिकाणी. फॉर्म्युला आहे साइन ए बाय टू इज इक्वल टू फर्स्ट फॉर्म्युला. बघा, ऍप्लिकेशन मध्ये ए बाय टू अँगल आहे. साइन ए बाय टू इज इक्वल टू अंडर रूट एस मायनस बी इंटू एस मायनस सी हियर अपॉन बी इंटू सी. दिस इज अवर फर्स्ट फॉर्म्युला साइन ए बाय टू. सेकंड वन हियर कॉस ए बाय टू इज इक्वल टू अंडर रूट, हा कोसाइन रूलचा ऍप्लिकेशन आहे. हे साइन रूलचा आणि हे प्रोजेक्शन रूलचा ऍप्लिकेशन आहे. कॉस ए बाय टू इज इक्वल टू अंडर रूट एस इंटू एस मायनस ए अपॉन बी सी. दिस इज अवर सेकंड फॉर्म्युला. And third one here tan a by 2 is equal to under root s minus b into s minus c upon s into s minus c. असे तीन फॉर्म्युले आपल्याला सायमल्टेनियसली बघायचे. बघा, ऍप्लिकेशन ऑफ साइन रूल, कोसाइन रूल अँड प्रोजेक्शन रूल, याच्यावरती आपल्याला एक्झाम्पल सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचे. इथे तुमची ए ची व्हॅल्यू चेंज झाली, तिथला फॉर्म्युला चेंज होणार. इथे समजा बी असेल तर इथं ए आणि सी अशा टर्म्स असतील. सपोज इथं जर ए असेल, इथं जर बी असेल तर इथं बी असणार, इथे एसी असणार, टर्म चेंज होणार. इथे जो अँगल आहे त्या अँगल वरती तुमचा फॉर्म्युला डिपेंड्स असणार आहे टोटल. ठीक आहे, नेक्स्ट फॉर्म्युला आहे याच्यामध्ये हेरॉन्स फॉर्म्युला. नेक्स्ट फॉर्म्युला आपला आहे हेरॉन्स फॉर्म्युला. ओके, दिस इज द नेम ऑफ द सायंटिस्ट हेरॉन्स. ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगलचा एरिया आपण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. स्टार्टिंगला एरिया ऑफ ट्रायंगल, एरिया of triangle suppose ABC is equal to, this formula is also written as under root s into s minus a, s minus b, s minus c, where ABC be the length of the side of the given triangle, where s is equal to twice s is equal to a plus b plus c, that is s is the semi perimeter of the given triangle, that is a plus b plus c upon 2. How to calculate s? S is equal to a plus b plus c upon 2. This is the Heron's formula. Area of triangle is equal to s into s minus a, s minus b, s minus c, where value of s is calculate a plus b plus c upon 2. Okay. Example, in triangle ABC, prove that sin a by 2 into sin b by 2 into sin c by 2 is equal to area of the triangle ABC bracket square अपॉन ABCS. दिस इज अवर एक्झाम्पल. हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. साइन ए बाय टू, साइन बी बाय टू, साइन सी बाय टू, या तीन कंडिशन दिलेलं आहे. ओके, दिस इज द ऍप्लिकेशन ऑफ द साइन रूल. फॉर्म्युला हियर साइन ए बाय टू, साइन बी बाय टू, साइन सी बाय टू. ऍप्लिकेशन ऑफ साइन रूल आता जस्ट आपण बघितलं, ते फॉर्म्युला इथे सायमल्टेनियसली यूज करायचे. स्टार्टिंगला इथे आपण कन्सिडर LHS करूया. कन्सिडर लेफ्ट हँड साइड. ओके, स्टार्टिंगला साइन ए बाय टू एज इट इज साइन ए बाय टू into sine of b by 2 into sine of c by 2. Right here sine a by 2 is equal to s minus b, s minus c upon b into c into second under root, इथे b आहे आता, s minus a, s minus c upon ac. अशा दोन टर्म्स आहेत. बघा, अँगल चेंज झाला, व्हॅल्यू चेंज होणार. into third under root here c, that is taking the s minus b into s minus a upon ab. अशा तीन व्हॅल्यू आपल्याला भेटणार. ठीक आहे, अंडर रूट मध्ये इथं मल्टिप्लिकेशन आहे तिघांचं. तिन्ही अंडर रूट जर एकत्र केले, राईट इन फर्स्ट ओनली वन अंडर रूट एस मायनस बी, दॅट इज हियर एस मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर, एस मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर, एस मायनस सी ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन हियर ए इंटू ए स्क्वेअर, बी इंटू बी स्क्वेअर अँड सी इंटू सी स्क्वेअर. असे टर्म्स आपल्याला भेटते. ठीक आहे, आता पुढच्या स्टेपला या तिघांनाही स्क्वेअर आहे बघा, आणि इथे पण डिवाइडला स्क्वेअर आहे. हा स्क्वेअर रूट आणि ह्या टोटल ब्रॅकेटचा स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल. ऑनली इथं रिमेनिंग काय राहतं, एस मायनस ए, एस मायनस बी, एस मायनस सी अपॉन ए बी सी. ठीक आहे, आता हा जो फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला इथं जर एस मल्टिप्लाय जर केला, इथं एस इंटू एस मायनस ए, एस मायनस बी, एस मायनस सी. दिस इज द हेरॉन्स फॉर्म्युला, एरिया ऑफ ट्रायंगल ABC.
हा फॉर्म्युला इथं तयार होईल. मल्टिप्लाय अँड डिवाइड यस, ती स्टेप जर आपण इथे राईट केली, मल्टिप्लाय अँड डिवाइड यस, यस जर मल्टिप्लाय अँड डिवाइड केला तर इथे काय स्टेप तयार होती, यस इंटू यस मायनस ए, यस मायनस बी, यस मायनस सी अपॉन यस ए बी सी अशी स्टेप तयार होते. ठीक आहे. एरिया ऑफ ट्रायंगल काय आपला, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज इक्वल टू अंडर रूट यस इंटू यस मायनस ए, यस मायनस बी, यस मायनस सी. याचं स्क्वेअरिंग जर केलं आपण तर हे अंडर रूट कॅन्सल होऊन जाईल, स्क्वेअरिंग जर केलं तर. मग इथं बघा हे अंडर रूट कॅन्सल आहे इथं, याचा मिनिंग काय होतो, याचा फॉर्म्युला जो आहे तो आहे एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी ब्रॅकेट स्क्वेअर, दॅट इज एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन हिअर ABCS. दिस इज अवर राईट हँड साइड. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन ABCS. तर बघा एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन ABCS. ठीक आहे. एक्झाम्पल मध्ये स्टार्टिंगला आपल्याला साइन A/2, साइन B/2, साइन C/2 अशा 3 कंडिशन दिलेल्या आहे. साइन A/2 ची व्हॅल्यू घेतली आपण प्रॉपर, इथं A आहे म्हणून इथं B आणि C घेतला युजिंग फॉर्म्युला, इथं B आहे म्हणून इथं A आणि C घेतला, आणि इथं C आहे म्हणून इथं B आणि A घेतला. अशा टर्म्स घेतल्या. तिन्ही अंडर रूट मध्ये मल्टिप्लिकेशन आहे म्हणून आपण एक कॉमन अंडर रूट घेतलं सर्वांचं, त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं. स्क्वेअरिंग आहे, स्क्वेअरिंग असल्यामुळे यांचा ब्रॅकेट कॅन्सल होऊन गेला, स्क्वेअर रूट कॅन्सल झाल्यानंतर ऍज इट इज आपण इथं एस ने मल्टिप्लाय केलं. वाय? बिकॉज एस मल्टिप्लाय हिअर आवर फॉर्म्युला. ठीक आहे. अशी आपली ही राईट साइड येते. नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहोत बघा, इनव्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन. आता हा जो पॉइंट आहे इनव्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन, इथे आपल्याला व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ फंक्शन, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ फंक्शन, व्हॉट इज द डोमेन, व्हॉट इज द कोडोमेन, रेंज, ह्याच्या ऑलरेडी डेफिनेशन आहे 1, 1, on 2, into फंक्शन, या सेट रिलेशन अँड फंक्शन मध्ये आपल्याला ऑलरेडी डिस्कस केलेले आहे आपण. तर इथे सध्या आपल्याला इनव्हर्स ऑफ ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन मध्ये प्रिन्सिपल व्हॅल्यूचा स्टडी करायचा आहे. जनरली प्रिन्सिपल व्हॅल्यू मध्ये आपले जे 6 ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन आहे, साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, कॉट थिटा, सेक थिटा आणि कोसेक थिटा, असे 6 जे ट्रिगोनोमेट्रिक आहे फंक्शन, याच्या आपल्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू बघायची आहे. त्याची जी रेंज आहे त्या रेंजचा आपल्याला इथं स्टडी करायचा आहे. ठीक आहे. याची जी रेंज आहे फंक्शन घेतल्यानंतर बघा, फर्स्ट फंक्शन आहे डोमेन, सॉरी फंक्शन हिअर डोमेन, रेंज अँड पिरियड ऑफ द गिव्हन ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन. फर्स्ट टेकिंग द साइन, साइनचा जो डोमेन आहे तो सेट ऑफ रिअल नंबर आहे बघा R. त्याची जी रेंज आहे ती क्लोज इंटरवल -1 to 1 अँड पिरियड ऑफ द साइन इज इक्वल टू 2π. दिस इज अवर फर्स्ट फंक्शन. फर्स्ट फंक्शनचा आपली कंडिशन बघा, डोमेन, रेंज, पिरियड. याच्यात 3 कंडिशन आहे डोमेनची. डोमेनला साइन थिटा हा सेट ऑफ रिअल नंबर मध्ये असतं, टोटल सॉरी ऑल रिअल नंबर इन्क्लूड असतं इथं. त्यानंतर त्याची जी रेंज आहे ती -1 to 1 आहे, क्लोज इंटरवल. सिमिलरली साइन हा पिरियड आहे 2π. नेक्स्ट वन कॉस, हिअर डोमेन R, range is -1 to 1 and period is 2π. Similarly, tan is domain is written as set of real number minus हे जे टोटल नंबर आहे हे रिअल नंबर मधून जर आपण सबट्रॅक्ट केले तर उरलेलं जे आहे तो डोमेन असतो टॅनचा. सिमिलरली रेंज इज R and period is π. फोर्थ वन cot is equal to R minus nπ. n belongs Z, set of integer. R is the range and π is the period. 5 number here sec. Similarly here and another last number cosec here similarly written. याच्यामध्ये आपल्याला रेंज आणि पिरियडिक फंक्शन याचा स्टडी करायचा आहे. एक्झाम्पल सॉल्व्हिंग करताना आपल्याला रेंजचा इथे डिटेल स्टडी करायचा आहे. यामध्ये प्रिन्सिपल सोल्युशन जे आहे ते प्रिन्सिपल सोल्युशनचा पण इथं यूज आपण करणार आहोत. ठीक आहे. काही फॉर्म्युलेज आपल्याला बघायचे आहे इनव्हर्स ऑफ ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन मधले. जनरली या प्रॉपर्टीज आहे बघा. फर्स्ट प्रॉपर्टी आहे इथं इनव्हर्स ऑफ ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन मध्ये. पहिली प्रॉपर्टी आहे साइन इनव्हर्स एक्स इज इक्वल टू written as cosec inverse 1 upon x. याचा इझिली प्रूफ आहे. साइन इनवर्स x is equal to cosec inverse 1 upon x. सेकंड वन cos inverse x is equal to sec inverse 1 upon x. सेकंड वन. थर्ड वन tan inverse x is equal to cot inverse 1 upon x. क्लिअर. हे 3 प्रॉपर्टी आपल्या आयडेंटिटीज वरती जनरली बेसिक. फोर्थ वन आहे बघा, ही प्रॉपर्टी इंपॉर्टंट आहे. साइन इनवर्स x प्लस cos inverse x is equal to π/2. ओके. sin inverse x plus cos inverse x is equal to π/2 and 5 number one tan inverse x plus tan inverse y is equal to tan inverse x plus y upon 1 minus x into y. ठीक आहे. आता या प्रॉपर्टी मध्ये बघा, ही जी प्रॉपर्टी आहे 6 नंबरची प्रॉपर्टी, हिअर tan inverse x minus tan inverse y is equal to, written this property here tan inverse
x minus y upon 1 plus x into y. This formula we are already discussed. Clear it? What is the formula? Tan inverse x plus tan inverse y. इथं प्लस असेल तर इथे प्लस, हे मायनस आहे. जनरली आपला ट्रिगोनोमेट्रिकचा फॉर्म्युला काय आहे? tan a plus tan of b is equal to tan of a plus b upon 1 minus a into b. This is our trigonometric formula. You know, all of you. But this is the inverse function. Tan inverse x plus tan inverse y is equal to tan inverse. Here plus, then write here plus. When here write minus, then write here minus. This is a trigonometric function, and this is the basic of trigonometry. Okay. So using these three formulas are mostly useful to the solving example of inverse trigonometric function. ठीक आहे. हे जे एक्झाम्पल आहे हे आपण फॉर्म्युले जे आहे ते एक्झाम्पल सॉल्विंग साठी आपण यूज करणार आहे. ठीक आहे. ठीक आहे. चला एक्सरसाइज बघा. एक्सरसाइज मध्ये इनवर्स ऑफ ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन मध्ये पहिला क्वेश्चन आहे, फाइंड द प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग. साइन इनवर्स 1 upon 2. साइन इज अ ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन. यू नो, वी आर ऑलरेडी डिस्कस. ठीक आहे. साइन इनवर्सची जी प्रिन्सिपल व्हॅल्यू आहे ती -π/2 to π/2. दिस इज अवर क्लोज इंटरवल. -π/2 to π/2 मध्ये ती व्हॅल्यू लाईज झाली पाहिजे. ही जी व्हॅल्यू आपली येणार आहे. मग आता इथं जनरली एक व्हेरिएबल कन्सिडर करणार आपण स्टार्टिंगला सोल्युशन मध्ये. ठीक आहे. सोल्युशन मध्ये साइन इनवर्स x इज इक्वल टू साइन इनवर्स 1/2 is equal to x. Here consider. Then this sign goes to the right hand side. Then 1/2 is equal to sine of x. Then it is write as sine x is equal to 1/2. आता साइन ची जी आपली टेबल आहे ट्रू लॉग टेबल, त्यामध्ये साइन ची 1/2 व्हॅल्यू केव्हा असते? वेन साइन 1/2 साइन π/6 that is sine 30 degree. Okay, so write this value here, sine of π/6. Then comparing this two quantity, sine x is equal to sine of π/6. Sine get cancelled, that is not cancel, but compare just only. X is equal to π/6. Then principal value is -π/2 less than or equal to π/6 less than or equal to π/2. This is our principal value of the sine inverse 1/2. Okay.